पहाट झाली. सकाळी जनाबाई धुणी धुण्यासाठी नदीकाठावर आल्या. त्यांना रक्ताने माखलेले ते तुकडे दिसले. गावात धाव घेत दामाजी पाटलांना बोलवण्यात आलं. हळूहळू गावकऱ्यांचीही गर्दी जमू लागली. गावकऱ्यांचे भेदरलेले चेहरे, डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि अंगात उसळणारा संताप हे सर्व गावात दिसत होतं. शिवाजीराजांच्या मुलाचे रक्तामासाचे तुकडे आपल्या गावाच्या शिवाराजवळ पडावेत आणि आपण गप्प बसावं. गर्दीतून आवाज उठला. कुजबूज सुरू झाली. 1 2 3 4 आणि हळूहळू संपूर्ण गाव पेटून उठलं. पण बादशहाने ताकीद दिलीये, त्या रक्तामासाला कोणी शिवू नका, दामाजी पाटील म्हणाले. गावात भीतीचं सावट पसरलं. पण जनाबाईला चैन पडत नव्हता. आज मरायचं का उद्या, एवढाच प्रश्न तिने स्वतःला विचारला. रात्री ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर पोहोचली. आयाबायांना गोळा केलं. शिवाजी महाराज आणि संभाजीराजांच्या उपकाराची आठवण करून दिली. गोरखनाथ बुवा बोलावले गेले. त्यांनी सांगितलं, प्रेत कोणाचाही असो, त्याच्या अग्निसंस्काराने त्याला मुक्ती मिळते असं शास्त्र सांगतं आणि